मी कांदा आणि हळदीचा असा वापर केला की टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा झाल्या आणि याचा लाईव्ह रिझल्ट तुमच्या समोर आहे। बघू शकता या लाईन अजूनही अशा भरून आलेल्या दिसत आहेत। टाचा खूप छान मऊ होतात। अगदी टाचदुखी असेल, पायदुखी असेल ती देखील बरी होते। गुडघेदुखीचा त्रास असो किंवा संधिवात त्याला देखील तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल। एकदा करून बघा आणि काहीच नाही, घरातीलच काही वस्तूंचा वापर करायचा आहे आणि त्यासाठी बघा इथे आपल्याला काय काय लागणार आहे ते सर्व डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत कडुलिंबाची पानं। मी इथे कडुलिंबाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याला कोरडं करून घेतलेलं आहे। आता ही जी कडुलिंबाची पानं आहेत ना, त्याला आपण थोडंसं बाजूला ठेवूयात। ही पानं तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, अगदी घराच्या आजूबाजूला कुठेही सहज मिळतात, 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही। त्यासोबतच बघा एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे इथे 1 चमचाभर कापूर। साधारण 2-3 ज्या वड्या असतात कापराच्या गोल, तर त्या बारीक करून जरी घेतल्यानं तरी चालतात। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे ओवा। तर साधारण 1 चमचा ओवा आपल्याला इथे लागणार आहे आणि तो आपण कापूरमध्येच टाकून चांगला मिक्स करायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे। मेथीदाणे आपल्या घरामध्ये असतातच, तर साधारण बघा 1-1.5 चमचाभर मेथीदाणे आपल्याला घ्यायचे आहेत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आणि मेथीदाण्याचं पावडर जरी असेल ना, तरी ते 1-1.5 चमचाभरच आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी छोट्या साईजचा एक कांदा घ्या, त्याला बारीक असं किंवा मोठं जरी कट केलं तरी चालतं। माझ्याकडे छोटे छोटे 2-3 कांदे होते, त्यालाच मी कट करून इथे घेतलेला आहे। त्यानंतर लसूण आपल्याला लागणार आहे। तर लसणाच्या काड्या ज्या आहेत ना, 2-3 आपल्याला घ्यायच्या आहेत। तर इथे मी याला न सोलताच वापरत आहे, तुम्ही सोलून जरी घेतलं तरी चालतं किंवा थोडा जो पण एक्स्ट्रा पाचोळा असेल तो काढून टाकला तरी चालतं। लसूण आणि कांदा नक्की आपल्याला वापरायचा आहे। त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं। तुम्ही याला खलबत्त्यामध्ये देखील करू शकता, जास्त काही असं बारीक पेस्ट आपल्याला लागणार नाही। थोडंसं मोठं जरी राहिलं तरी काहीच हरकत नाही, पण मी याला थोडं एकजीव होण्यासाठी आणि लवकर होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करत आहे। कारण की ना यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही अजिबात। पाणी न वापरताच आपण याला मिक्सरमध्ये असं फिरवून घेणार आहोत। कांद्याचा रस थोडाफार यामध्ये असतो, तर चांगलं हे असं बारीक होतं। तर बघू शकता बरंच असं हे बारीक पेस्ट झालेली आहे। तर भरपूर ही पेस्ट होते, कमी जास्त अगदी तुमच्यानुसार तुम्ही केली तरी चालतं। रोज करण्याची गरज नाही, एकदाच तुम्ही बनवून भरपूर दिवस वापरू शकता। आणि ते कसं ते आपण बघूयात। 2 भागामध्ये हा उपाय आहे। तर दुसऱ्या स्टेपमध्ये एक वाटी घ्यायची, त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप पाणी। त्यामध्ये आपल्याला टाकायचं 1 मोठा चमचा भरून मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कोकोनट ऑइल। कोकोनट ऑइल 2-3 थेंब जरी घेतले तरी पुरेसे होतात। त्याला व्यवस्थित मिक्स करायचं, किंवा दुसरं कोणतं ऑइल असेल तुमच्याकडे ते देखील तुम्ही वापरू शकता। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत शॅम्पू। तुम्हाला जे घरामध्ये शॅम्पू असेल तो टाकला तरी चालतो। एक अर्धा चमचाभर शॅम्पू आपल्याला इथे लागणार आहे। शॅम्पू टाकून चांगलं याला मिक्स करायचं, पूर्ण हे असं मिश्रण फेसाळलं जातं। आणि त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लिंबू। अर्धा चमचा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। आता चांगलं मी हे मिश्रण असं फेटून मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात। एका कढईमध्ये मी घेतलेलं आहे तेल बघा तुम्ही इथे कोणतंही तेल तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता, जसं की एरंडीचं तेल किंवा मोहरीचं तेल, तिळाचं किंवा बदामाचं तेल म्हणा, किंवा इतर कोणतं तेल असेल तर ते देखील घेतलं तरी चालतं। त्यानंतर ना इथे मी तेल जे घेतलेलं आहे तर त्यामध्ये टाकलेली आहे पूर्ण कडुलिंबाची जी पेस्ट केली होती आपण इतर गोष्टी टाकून, ती तेलामध्ये टाकायची आणि गॅसवरती ठेवून याला गरम करायचं। गरम तेल होत आहे, प्रोसेस होतच आहे, तोपर्यंत वेळ न घालवता आपण इथे हे पूर्ण पायाची जी क्लिनिंग आहे ना ती करून घेऊयात। आता तुम्ही म्हणाल टाचाला तर सध्या भेगा नाहीत, कारण की मला रिझल्ट आलेला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, कारण की काय होतं बघा, टाचाला भेगा असताना मी तुम्हाला जर हा उपाय दाखवला असतात, तुम्हाला रिझल्ट येईल का नाही याची खात्री नसती, पण रिझल्ट आलेला आहे, तो तुमच्या समोर आहे। आपल्याला अगोदर पायाची क्लिनिंग करायची आहे, जे आपण लिक्विड तयार करून ठेवलं होतं त्याने। एखादा असा सॉफ्ट एखादा टूथब्रश घ्यायचा, त्याने आपल्याला पाय स्वच्छ करायचे आहे। टाचाला भेगा असतात ना तेव्हा खूप जास्त त्यामध्ये धूळ गेलेली असते, इन्फेक्शन झालेलं असतं, तर पायाची क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे। घाण पायावरती काही जरी लावलं तरी त्याचा रिझल्ट अजिबात येत नाही किंवा तो जास्त वेळ टिकत नाही। त्यामुळे पाय स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे। पाय स्वच्छ झालेले आहेत, डिसइन्फेक्ट झालेले आहेत। त्यानंतर बघा आपल्याला आपण जे गरम करण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलं होतं ते देखील बऱ्याच
वेळा काय होतं ना, खूप जास्त आपण गरम करतो किंवा याला खूप काळकुट्ट करतो, असं नाही करायचं. थोडंसं असं गोल्डन ब्राऊन कलरची ही पेस्ट झाली की गॅस बंद करायचा. गॅस बंद केला की त्यानंतर हे बघा अशा प्रकारे तेल जे आहे ना ते आपलं तयार झालेलं आहे. याला तुम्ही 2 वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ना एक 2-3 चिमूटभर हळद टाकायची, मिक्स करायची आणि हे गाळून घ्यायचं आहे. गाळल्यानंतर आता बघा गाळणीमध्ये राहिलेली पेस्ट आपल्याला फेकून द्यायची नाही. निघालेलं तेलही आपण वापरणार आहोत, त्यामुळे या पूर्ण उपायामध्ये एकही कण वाया जात नाही असा हा उपाय आहे आणि फायदाही तेवढाच खूप चांगला येतो. तर आता ही पेस्ट पूर्ण अशी भरपूर मी तयार मुद्दामच केली होती, कारण की आपल्याला ही वापरायची आहे. तर तेलही बाजूला काढून ठेवूयात आणि पेस्टही आपण कढईमध्ये टाकूयात, जी की त्यामध्ये भरपूर असं तेल आहे. अजूनही यामध्ये खूप जास्त आपल्याला फायदेशीर गोष्टी आहेत त्या वापरायच्या आहेत. तर त्यानंतर बघा आता पाय तर स्वच्छ आपण केलेलेच आहेत, तर तेल कसं वापरायचं किंवा पेस्ट कशी वापरायची बघूयात. पेस्ट थोडीशी रूम टेम्परेचरवरती आलेली आहे, कोमट आलेली आहे. आणि पेस्ट वापरत असताना अजून एक मी ट्रिक सांगते, ज्यामुळे की तुम्हाला हे वापरणं थोडं सोपं जाईल. आपल्याकडे ना सॉक्स असतात लूज झालेले, जे की पायामध्ये व्यवस्थित बसत नाहीत. तर असा एखादा सॉक्स घ्यायचा, त्याला असं कट करायचं. सॉक्स नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही ना कोणताही कपडा घेऊ शकता. पण टाचावरती कसं इतर कपडा असा व्यवस्थित बांधता येत नाही, तर सॉक्समुळे आपल्याला हे खूप सोपं जातं. आता याला तुम्ही पेस्टला ना 2 पद्धतीने लावू शकता. जसं की इथे एखादा जसं पान आहे किंवा एखादा कपडा आहे कॉटनचा छोटासा, तर तो घेतला तरी चालतो. किंवा गव्हाची कणिक आहे थोडीशी, त्यावरती ही गरम गरम पेस्ट टाकायची आणि आपल्याला टाचाला जिथे भेगा आहेत ना तर त्या ठिकाणी अशी बांधायची. आता कपडा बांधत असाल तर ओके, नसेल तर तुम्ही सॉक्सने देखील अशा प्रकारे हे इथे व्यवस्थित बांधू शकता. यामुळे काय होतं ना, अजिबात इकडे तिकडे हे हलत नाही, छान इथे हे मुरतं आणि टाचाच्या भेगामध्ये अगदी व्यवस्थित हे लागू होतं. किंवा तुम्हाला जर पूर्ण पायाला भेगा असतील तर काय करायचं बघा, पूर्ण पेस्ट घ्यायची, गरम गरम असतानाच घ्यायची, पायावरती अशी लावायची पूर्ण आणि कॅरी बॅग आपल्याला बांधायची आहे. कॅरी बॅग बांधण्यामुळे काय होतं ना, हे व्यवस्थित यामध्ये असं लागू होतं आणि छान मुरल्या जातं. 10, 15, 20 मिनिट आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे, जितका वेळ असेल त्यावेळेस. आणि त्यानंतर आता 2-3 पद्धती मी दाखवल्या, जे पण सोपं वाटेल त्यानुसार बांधा. मी सोयीनुसार कधी कधी असं कधी तसं बांधत होते. आणि त्यानंतर ना अगदी 20 मिनिट झालेले आहेत. 20 मिनिटानंतर कॅरी बॅग आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि पूर्ण पायावरती जर भेगा असतील किंवा पाय खराब झाले असतील ना, नक्कीच पूर्ण पायावरती हे लावा. आणि बघा जसं आपण टाचावरती फक्त बांधलं होतं व्यवस्थित ना, तर किती छान ही पेस्ट पूर्ण यामध्ये लागलेली आहे. आणि त्यासोबतच बघा आपल्याला काय करायचं आहे, आता कोमट पाणी घ्यायचं. कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवायचे, थंड पाणी वापरायचं नाही. यामुळे काय होतं, हा भाग खूप छान शेकला जातो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, पायदुखीचा त्रास असेल तो कमी होतो, टाचदुखीचा त्रास कमी होतो आणि टाचा ज्या आहेत ना त्या हळूहळू अशा भरून यायला लागतात, मऊ होतात. खूप छान रिझल्ट मिळतो, एकदा नक्की करून बघा. आणि कुठे संधिवात असेल, जॉईंट पेन, गुडघेदुखी, तर आपण बनवलेलं तेल तुम्ही मालिशसाठी वापरू शकता. आणि हो, काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तर देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.